सातपूर परिसरात गॅस सिलेंडरच्या काळा बाजारावर मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल 447 सिलेंडर जप्त करण्यात आले। जिल्हा पुरवठा विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। सोमवारी रात्री नाईस कार्यालयासमोर बंद पडलेल्या संशयास्पद वाहनातून घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानुसार छापा टाकण्यात आला असता वाहनातील सिलेंडर दुसऱ्या वाहनात टाकून काळा बाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याचे उघड झाले। त्या कारवाईत 158 भरलेले आणि 289 रिकामे असून एकूण 447 सिलेंडर जप्त करण्यात आले। जप्त सिलेंडरमध्ये घरगुती सिलेंडरची संख्या अधिक असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी एका गॅस वितरक एजन्सीवर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता। दरम्यान गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून काळा बाजार रोखण्यासाठी पुरवठा विभाग, महसूल प्रशासन आणि पोलिसांकडून हॉटेल्स व गॅस वितरकांची तपासणी मोहीम सुरू आहे। नेमकी काय घटना होती, गुन्हा काय दाखल झाला? दिनांक 16 मार्च 2026 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक पोलीस यांची काल संयुक्त कारवाई झाली। काल माहिती मिळाली प्रशासनाला की जे घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्या काळा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत सूर्यवंशी सप्लाय इन्स्पेक्टर यांनी फिर्याद दिलेली आहे। त्याप्रमाणे पोलीस स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जागेवरून एकूण 168 भरलेले सिलेंडर स्पेशल कंपनीचे, विशेष कंपनीचे आणि 300 सिलेंडर खाली टाके असलेले व 7 वाहने जप्त केलेले आहेत। नेमकं काय सुरू होतं? त्याच्यामधून घरगुती गॅस सिलेंडर जे होते एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये भरण्याचा प्रकार सुरू होता। त्याच्यामध्ये ही रेड केली गेली आहे आणि तिथे जे आरोपी होते 7 आरोपी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कारवाई सुरू आहे। म्हणजे हे जे सिलेंडर जप्त केले हे नियमानुसार देण्यासाठी वापरले जात होते की बाहेर विकले जाणार होते? नेमकं काय पुण्याची मोडस काय? बातमी तर अशीच होती की तिथे रंग्यात त्यांना पकडलेलं आहे। एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर करत होते। ते काळ्या बाजारात विक्री करण्यासाठीच ते नेत होते। अशामुळेच गुन्हा दाखल होऊन पुढील कारवाई करण्यात आली आहे। सर, कुठल्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला? पुण्याचा काय म्हणतो? याच्यामध्ये ECR म्हणजे जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक कायदा कलम 3 आणि 7 आणि 287 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये आरोपी सर्व ताब्यात आहेत आणि चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल। सर, याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते नेमके कोण, त्यांची पार्श्वभूमी का? म्हणजे एजन्सी चालक असं अजून कोण कोण आहे? एजन्सी चालक आहे, याच्यामध्ये काही मजूर लोक आहेत आणि अजून तपास सुरू आहे। याच्यामध्ये पुढे ज्यांचा सहभाग आढळेल त्या सर्वांना आम्ही याच्यामध्ये आरोपी करणार आहोत। त्यामध्ये कमर्शियल सिलेंडर आहे ते कुठून नेले जाते काय? कमर्शियल सिलेंडरची संख्या कमी आहे, 15 ते 20, आणि त्याची चौकशी सुरू आहे। ते पुढे घेऊन जातो। तर काही चढ्या दराने विक्री करत होते की नेमकं काय? काळ्या बाजारामध्ये घेऊन जाणारे सिलेंडर आहेत तर चढ्या भावानेच त्याची विक्री होत असणार, त्याच्याबद्दल होत नाही। त्याप्रमाणे तपास सुरू आहे। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।